सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शासनाचा जी.आर. जाळत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने हिंदी सक्तीचा विरोध केलाय। राज्य सरकारने त्रिभाषा सूत्रीची अंमलबजावणी करत असताना हिंदी भाषा सक्ती केल्याच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला असून येत्या 5 तारखेला मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संयुक्त मोर्चा काढण्यात येणार आहे। या पार्श्वभूमीवर आज संपूर्ण राज्यभरात शासनाच्या जी.आर.ची होळी करण्याचे आदेश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देण्यात आले होते। त्यानुसार धुळ्यात जुन्या महानगरपालिकेच्या इमारतीसमोर राज्य शासनाचा जी.आर. जाळत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हिंदी सक्तीच्या निर्णयाचा विरोध करण्यात आलाय। यावेळी राज्य सरकारचा निषेध व्यक्त करीत शासनाचा जी.आर. जाळण्यात आलाय। हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला न गेल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय। जागर जनस्थानकरिता रूपक बिरारी, धुळे। आज शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आम्ही धुळे जिल्ह्यात सर्व शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी ज्या ठिकाणी महाराष्ट्र आहे, मराठी भाषा ही अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे, त्या ठिकाणी आमच्या शाळांमध्ये आम्ही मराठीच भाषेत, मातृभाषेतच पहिलीचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे। त्याच ठिकाणी या महायुती सरकारने आम्हाला त्रिभाषिक म्हणजे हिंदी सक्तीची केलेली आहे, जी.आर. काढलेला आहे। त्या जी.आर.ची आज आम्ही होळी केलेली आहे। जिथे मुलांना मातृभाषेत शिक्षण देणं अनिवार्य आहे, तिथेच त्या महायुती सरकार म्हणतं आणि अनाजी पंत म्हणजे हे म्हणतात की आम्ही हिंदी भाषा लादलीच जाईल, हिंदी भाषा ही कंपल्सरी आहे। जिथे मुलांना आईच्या तोंडून बोबड्या बोलातून ते शिकून येतात आणि कुठेतरी आई असं गिरवतात, त्या ठिकाणी पुन्हा एकदा मा शब्द लिहितील म्हणजे किती संभ्रम अवस्था त्या विद्यार्थ्याची या ठिकाणी होईल। आणि संभ्रम अवस्थेत विद्यार्थी असल्यामुळे त्याला नेमकी कोणती भाषा शिकावी, कोणती भाषा माझी आहे हेच त्याला कळणार नाही, तर पिढ्या बर्बाद होतील। म्हणून मराठी भाषा ही ज्या ठिकाणी 200 देशांमध्ये, आपल्या जगातल्या 200 देशांपैकी 108 देशांनी मराठी भाषेचा स्वीकार केलेला आहे, मराठीत बोलली जाते, आणि त्याच ठिकाणी माझा महाराष्ट्र हा मराठी भाषेत असताना सुद्धा तुम्ही हिंदी भाषा सक्तीची करतात। म्हणजे तुम्हाला नेमकं काय करायचं आहे? गुजरात प्रांत किंवा गुजरात करायचं आहे का? माझी मराठी भाषेवर तुम्ही अन्याय करत आहात। म्हणजे तुम्ही एकीकडे म्हणावं की आम्ही अभिजात भाषेचा दर्जा देतो आणि त्याच्यावर मतं घ्यावेत, आणि त्याच ठिकाणी पुन्हा एकदा म्हणावं की त्रिभाषी सूत्र लागू करून आणि मुलांना गोंधळात अवस्थेत पाडावं। आम्ही कधीही माझ्या महाराष्ट्रात खपून घेतलं जाणार नाही, कारण की ही माझी मातृभूमी आहे, इथे मराठीच फक्त दाखवून घेतली जाईल। आणि आम्ही आजचं आंदोलन आम्ही त्याच्यासाठी केलेलं आहे की आम्हाला हिंदी भाषा ही सक्तीची करू नये। मराठी भाषेतच 1ली ते 4थीचं शिक्षण हे मराठीतच दिलं गेलं पाहिजे। म्हणून आम्ही सगळ्या शिवसैनिकांनी आज त्या जी.आर.ची जी लादण्यात आलेलं होतं आमच्यावर हिंदी, त्याचा जी.आर.ची आम्ही सगळ्यांनी होळी केलेली आहे। अतुल भाऊ असतील, धीरज भाऊ असतील आणि सर्व पदाधिकारी असतील, आज आम्ही जी.आर. जाळलेला आहे, आम्ही धकून घेणार नाही।